विन झालाय. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू झाली. आपण वळूया कुंदन कांबळे. तर पहिलाच बॉल यावरती ऋषिकेश धनावडे बाद होतोय. नक्कीच हाताला बॉल लागला नफीसच्या व त्यामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता पण हाताला बॉल लागून स्टंपला लागेल. नक्कीच काय घडतंय आणि काय बिघडतंय. एक महत्वाची मॅच होती परंतु नक्कीच ऋषिकेश सारखा डावखुरा उत्कृष्टाचा फलंदाज बाद होतोय. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून पहिलंच हे चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं जातं. त्या नफीच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का बसतोय तो बीबीए रेड डेव्हिल लीगल संघाला. ज्या ऋषीवरती संघाचा विश्वास होता त्याच ऋषीची विकेट मात्र घेण्यामध्ये सक्सेस ठरलाय तो नफीस. संघाला पहिलाच धक्का बसतोय बीबीए रेड डेव्हिल लीगल संघाला व आता ऋषीची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय तो. बॅट्समन नेम प्लीज. ऋतिक गोवारी. स्ट्राईकला आहे कामोड्याचा आयकॉन खेळाडू पंकज घाडगे. गोलंदाजी मारते नफीस खान. पंचांना पार केले. बॉल सोडलाय आणि या लॉंग ऑनचं काहीसं मिसफील्ड होतं या ठिकाणी. नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय आणि पंकजने आपल्या संघाचं खातं व स्वतःचं वैयक्तिक खातं एकेरीने खोललंय. जिजाऊ फायटर संघाने प्रथमतः फलंदाजी करून तब्बल 58 धावांचं आव्हान दिलंय ते बीबीए रेड डेव्हिल लीगल संघाला. या 58 धावा कशा प्रकारे चेस करतो येणारा वेळ सांग परंतु तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज. आणि हा पुन्हा दुसरा फटका लॉंग ऑफच्या दिशेला. नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे. एक धाव घेतली जाईल. एकीने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती मात्र 2. 1 बाद 2. फलंदाजाने आपली कामगिरी पुरेपूर पार पाडले. त्यामध्ये तब्बल 57 धावा ठोकल्या होत्या आणि 58 धावांचं आव्हान दिले ते बीबीए रेड डेव्हिल लीगल संघाला. पाहूया आलेले फलंदाज कशा प्रकारे आपला संघ सावरतील कारण की दोघांना महत्त्वपूर्ण मॅच असेल. प्रत्येक सामना महत्त्वपूर्णच असतो. नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय टायगर भाऊ यांची पुढची मॅच आहे. संपूर्ण दोन्ही मालिका वीर कूलर आहेत. आणि नक्कीच आपण या ठिकाणी बक्षिसांची नक्कीच खैरात केली जाते. या ठिकाणी जर का महेश मदिनेने हॅट्रिक घेतली तर त्यांचे मित्र कृष्णा चव्हाण यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आणि पंकज गाडगेने जर का 50 लगावली तर त्यांना देखील 1000 रुपये कृष्णा चव्हाण अर्थात सगळ्याचे लाडके केसी यांच्या माध्यमातून. तर पाहूया 1000चा इनाम कोण पटकावतो. परंतु सामना तेवढा चांगला या ठिकाणी हाताळला जातोय. काहीच डिस्कशन मध्ये जिजाऊ फायटरचे संघनायक संघमालक आणि नफीस काहीसा कान मंत्र कारण की आलेले ऋतिक आणि पंकज गाडगे ही जोडी आपल्या आणि पुन्हा एक पाहूया थर्ड अंपायरचा कॉल दिलाय रनआउटचा. तिकडे पंच आहेत या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू घेण्यात येईल. पंच आहेत तिसरे. बोला ना. ओके पंकजचा फलंदाज बाद. अतिघाई मृत्यूला आमंत्रण देई असं काही संकट या ठिकाणी येऊन ठेवले ते बीबीए रेड डेव्हिल्स या संघाला. नक्कीच पंकजच्या प्रत्येक षटकाराला कृष्णा चव्हाण यांच्याकडून 500 रुपये असतील. सॉरी हॅट्रिक षटकारासाठी पंकजला 500 रुपये असतील. आणि आली राम लखनची जोडी आता मैदानामध्ये पाहतोय तो अंबादास शिंदे ऋतिकची जागा घेण्यासाठी चाललाय. पंकज गाडगे आणि अंबादास शिंदे या मैदानावरती बरेचसे विजयाचे चॅम्पियन ट्रॉफी घेऊन गेलेत. रावण आणि विभीषण. परंतु नक्कीच असं बोललं जातं जे माते फिरू असतात जे प्रवाहाच्या विरुद्ध धावतात त्यांचा इतिहास घडला जातो आणि तोच इतिहास सुशिक्षित लोक वाचतात.
तर पाहूया आलेली जोडी कोणत्या प्रकारची कामगिरी करेल. कारण या कामगिरीस तब्बल आव्हान आहे ते 58 धावांचा. आतापर्यंत धावसंख्या पाहाल तर मात्र 3 झालेत. 5 बॉल नफीचे उत्कृष्ट पडलेत. पाहूया नक्कीच फुल बॉल अंबादासाठी आणि हा रिव्हर्सचा ट्राय पर्यंत पाहूया. पाहूया जोरदार अपील करण्यात आलेली आहे परंतु नक्कीच स्वप्नीलकडून जोरदार अपील केली जाते आणि पाहूया या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय. नक्कीच पंचांनी अपील देखील फेटाळली आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 3. 2 बाद 3. आव्हान 24 चेंडू आणि 55 धावा. एका अँगलने बघितला तर आव्हान खूप सोपं असेल पण दुसऱ्या अँगलने बघितलं आव्हान तेवढंच कठीण असेल कारण की असलेले खेळाडू केपीएलचे त्यामध्ये असलेले गोलंदाज असलेले फलंदाज सामना कोणाच्या बाजूला झुकेल. अरे काय पकवतो सारखं बघ रे याला 10 वेळा फोन. श्री गणेश टायगर फोच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. टायगर भाऊ आपली वाट पाहत आहेत. तर पाहूया अंबादास स्ट्राईकला आहे स्ट्राईकला आहे तो पंकज गाडगे. नॉन स्ट्राईकला आहे तो अंबादास. गोलंदाजी मार्क करते महेश मंदेच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये कृष्णा चव्हाण यांच्याकडून. आणि पाहूया चांगला एक स्वीप केलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. 1 धाव नक्कीच घेतली जाईल. धावसंख्या झाले ती 4. खूप मोठं समीकरण आहे. आव्हान खूप मोठं आहे. फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील आणि गोलंदाजांना रोखावायचे प्रयत्न करावे लागतील. पिंट्या शेठ भगत यांचे व्यासपीठावर ते आगमन झाले त्यांचं देखील स्वागत. त्यांच्या सोबत आहेत आनंदभाई आनंद कुमार यांचं देखील स्वागत. महेश मदने रायगड प्रीमियर लीगचा एक सुपरस्टार खेळाडू कामोड्यातील आयकॉन खेळाडू. अरे कॉमेंट्री चालू यार सांगितलं ठीक आहे. ओके चांगली फिरकी गोलंदाजी महेशची. यासाठीच महेशला जाणला जातो. यासाठीच महेशला आयकॉन म्हणून ओळखलं जातं. उत्कृष्ट फलंदाजी त्यासोबत उत्कृष्ट गोलंदाजी फिरकी गोलंदाजी. महेशचे बॉल चांगल्या प्रकारे कट होत असतात. तर पाहूया अंबादासच्या देखील षटकार हॅट्रिकसाठी कृष्णा चव्हाण यांच्याकडून 500 रुपये आहेत. पाहूया आणि हा एक मोठा फटका येतो मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय लांब 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 सीमा पार. अंबादासचा पहिलाच ब्रँडेड षटकार. आता कुठंसा स्कोर येऊन दुहेरी धावेवरती पोहोचला. धावसंख्या झाली ती 10. खूप वेळानंतर खूप टाइम नंतर हा एक मोठा फटका आलाय. नक्कीच या ठिकाणी काहीसं परिवर्तन केलं जातं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कारण की पहिला बॉल जरी डॉट आला होता तरी दुसऱ्या बॉलवरती प्रहार केला जात होता अंबादासच्या बॅटमधून. नक्कीच अंबादासच्या षटकार हॅट्रिकसाठी कृष्णा चव्हाण अर्थातच केसी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये आहेत. याची देखील अंबादासने नोंद घ्यायची आहे. पाहूया पुढील बॉल महेश मदनेचा आणि हा एक फसवा चेंडू. पाहूया 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. एकीने धावसंख्या पुढे सरकेल. नक्कीच षटकारचे हॅट्रिक प्रयत्न चालू ठेवावे लागतील. विजयासाठी समीकरण आहे ते 20 चेंडू आणि 47 धावा. विजय बालाजी पंचांच्या भूमीत आपण पाहतोय आणि हा चांगला एक स्वीप केला आणि पुन्हा एकदा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय लांब 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 सीमा पार. षटकार कामोट्याचा ऋषभ पंत गुणवंत गोवारी. आज गुणवंत गोवारीला आपण श्री गणेश टायगर फोर्सचं नेतृत्व करताना पाहतोय. त्यांची खेळायची शैली संपूर्ण कामोट्याला माहिती आहे. विजयासाठी झटून खेळत असतात गुणवंत गोवारी आणि आदर्श मानतात ते ऋषभ पंत याला. भयचा पुढील बॉल पंकजसाठी
तर पाहूया पुन्हा एक स्वीप केला स्क्वेअरच्या दिशेने बॉल चालला सीमा पार पंकजचा दुसरा षटकार. या षटकाने धावसंख्या जोराने पुढे सरकेल. नक्कीच बॅक टू महेश मंदेच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 3 षटकार आलेत. तर नक्कीच या ठिकाणी धावसंख्या उभारले 23. वैयक्तिक पंकज गाडगे 15 धावांवरती करतोय 6 बॉल आणि 15 धावा. व अंबादास शिंदे 4 बॉल 7 धावा. बीबीए रेड डेव्हिल लीगल संघ चांगल्या फॉर्म मध्ये आलेला आहे. काहीसा ज्याच्यावरती भरोसा होता षटकार यस. तर 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या नेऊन ठेवली ती 23 आणि समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे ते 18 चेंडू आणि 35 धावा. नफीजने जर का पंकज घाडगेचा विकेट काढला तर गणेश यादव यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहे नफीजसाठी. पाहूया आता गोलंदाजी वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 3रं षटक हाताळेल तो नफीज. नफीज खान एक रफ्तार गोलंदाज. नक्कीच गणेश यादव यांनी बक्षीस अनाऊन्स केले. पंकज घाडगेच्या विकेटवरती 1000 रुपये असतील. अंबादासच्या षटकारावरती पंकज घाडगेच्या षटकारावरती 1000 रुपये आहे ते कृष्णा चव्हाण यांच्या माध्यमातून. सॉरी विशाल राठोड. नफीजला जर का 3 षटकार मारले तर नक्कीच 500 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी जमा होतंय ते विशाल राठोड याच्या माध्यमातून. 500ची नोट या ठिकाणी आमच्याकडे जमा झाले. बरेचसे इनाम हे ऑफलाईन लागले होते ऑनलाईन लागले होते परंतु ऑफलाईन ही 500ची नोट प्रथम माझ्या हातामध्ये आले. नक्कीच पाहूया हा इनाम कोण घेतो. पाहूया अंबादाससाठी नफीज आणि स्लो डिलिव्हरी. बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाही. बॉल चाललाय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. तर पाहूया कानमंत्र दिला जाईल पंकज घाडगे कडून अंबादाससाठी. तर यापुढील होणार देखील अजून एक मोठा सामना असेल तो म्हणजे मास्टर सूर्या विपक्ष श्री गणेशा टायगर फोर्स. नफीचा पुढील अंबादाससाठी आणि हा चांगला ब्लॉकवरचा परंतु बॉलने बॅटची कडा घेतली आणि स्क्वेअरच्या दिशेने बॉल गेला सीमा पार. कणकणीत असा नशिबाचा चौकार. चौकाराने नक्कीच धावसंख्या पुढे सारख्या धावसंख्या झाली ती 27. नक्की आपण पाहतोय ते केजीएन आणि केपीएलचं भव्य दिव्य आयोजन. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून भव्य दिव्य 4 दिवसाचा आयोजन आणि हा अंतिम दिवस आहे. आदरणीय कामोठे क्रिकेट असोसिएशनचे लाडके अध्यक्ष आदरणीय सागरभाऊ पाटील व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट आणि हा अंतिम दिवस. नफीचा बॉल अंबादासाठी आणि पुन्हा कॉलवरचा ब्लॉक असा बॉल टाकायचा परंतु नक्कीच बॅटची एज घेतली आहे. नक्कीच एक धाव पूर्ण चपळाईने, दुसरी धावेचा कॉल, दुसरी धाव पण चपळाईने पूर्ण. या दुहेरीने धावसंख्या नक्कीच पुढे सारखी धावसंख्या झाली ती 29 आणि समीकरण मैदानामध्ये पाहतोय आपण शिल्लक ते 15 चेंडू आणि 29 धावा. नक्कीच आतापर्यंत ॲव्हरेज पाहिला आपले यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तर 15 चेंडू आता टाकण्यात आले, 29 धावा झाल्यात आणि नक्कीच 15 चेंडू शिल्लक आहे, 29 धावांचं समीकरण मैदानामध्ये शिल्लक. आणि हा फुलटॉच बॉल होता. नक्कीच एक मोठा फटका आला असता परंतु पहिलाच मनामध्ये फटका कसा मारायचा आंबाने विचार केला होता व त्यावरती एक हलकासा फटका आलाय. धावसंख्या पुढे सरकते. चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय. हा संघ प्रत्येकाला जिंकावाच लागेल. दोन्ही संघाच्या संघनायकांच्या व संघ मालकांच्या जबाबदारीचा हा ही मॅच असेल. पाहूया नफीसचा आणि हा स्लोअर चेंडू बॅटची काढा घेतली परंतु शॉट तेवढाच काहीच नाही. या ठिकाणी डॉट बॉल चाललाय, निर्धाव चेंडू चालला. धावसंख्या स्थिरावून ठेवली ती नफीस याने.
धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 30. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान अजूनही देखील मैदानामध्ये शिल्लक आहे. परंतु असलेली जोडी अंबादास शिंदे आणि पंकज गाडगे यांच्याकडे पूर्ण क्षमता आहे आणि या क्षमता ताकदीचा वापर आपल्या संघासाठी करतील का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. पाहूया पुढील बॉल नफीसचा. नफीस देखील एक रफ्तार गोलंदाज कामोड्यामध्ये ओळखला जातोय आणि हा काहीसा ब्लॉक मारला होता, परंतु काहीशी थोडीशी दिशा भरकडली. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय आणि या वाईट बॉलने नक्कीच एक धाव घेतली जाईल. BBA रेड डेव्हिल लीगल संघाच्या खात्यात जमा होईल आणि धावसंख्या झाली ती 31. आयुष तेरा एंगल कैसा है ये बता ना मेरे को, तू ऐसे पकड़ के रखने को नहीं आते आपको, और जूम कर. नक्कीच या ठिकाणी आभार मानावे ते कामोटे ग्रामस्थ आणि कामोटे कॉलनी जुई नौपाडा या सगळ्याच क्रिकेट रसिक, क्रिकेट जे क्रिकेट खेळले, जे क्रिकेटला वाव देतात त्या सगळ्यांचे नक्की या ठिकाणी आभार मानले पाहिजे. पाहूया पुढील बॉल आणि हा पायावर बॉल येऊन आदळतोय, मात्र एक धाव चपळीने घेतलीत. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच एक धाव घेतली जाईल आणि या एकेने धावसंख्या पुढे सरकेल आणि 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि समीकरण खूप जवळ आलंय. 12 चेंडू आणि 26 धावा. प्रत्येक ओव्हरवरती प्रति ओव्हरला 13-13चा ॲव्हरेज असेल. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय PBA रेड डेव्हिल लीगल संघाचे मॅनेजर या ठिकाणी नक्कीच विशाल राठोडच्या माध्यमातून या ठिकाणी कोणी षटकाराची हॅट्रिक ठोकली, सामन्याला विजयापर्यंत नेला, तर नक्कीच विशाल राठोड यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये आमच्याकडे 500ची करकरीत नोट या ठिकाणी जमा केलेली आहे. मगाशीच बोललो होतो बरेचसे लोक ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत आहेत, परंतु नक्कीच विशाल राठोड याच्या माध्यमातून ऑफलाईन ट्रान्झॅक्शन या ठिकाणी झालेलं आहे. रोख रक्कम 500ची नोट विशाल राठोड यांच्या माध्यमातून जमा झाले. समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे ते 12 चेंडू आणि 26 धावा. तर नक्कीच या ठिकाणी आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे, कारण की या संपूर्ण भव्य दिव्य आयोजनासाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप केले ते IDFC फर्स्ट बँक, रोहित प्रॉपर्टीज, द बेकर्स केक, त्यानंतर असतील ते रोहित क्रिकेट अकॅडमी, थंडर व त्यानंतर गुरुकृपा केबल, असे बरेचसे मोठे स्पॉन्सर या ठिकाणी पाहिले. आणि या ठिकाणी अजून एक विशेष कौतुक, थंडर बॅट, ज्या बॅटच्या माध्यमातून चिन्मय साळुंके गेली 3 ते 4 मॅच फुल फॉर्ममध्ये उत्कृष्ट षटकार चौकार चिन्मय साळुंकेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 12 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज आहे सर्वेश तिवारी, एक डावखुरा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू या ओळखला जातो सर्वेश तिवारी. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान इथे स्ट्राईकला आहे पंकज गाडगे. पाहूया पहिलाच बॉल आणि हा खोलवरचा बॉल. LBWची अपील या ठिकाणी जोरदार करण्यात येत आहे. नक्कीच पहिलाच बॉल ब्लॉक पद्धतीचा बॉल, पायावर बॉल येऊन आदळला, अपील केली, परंतु पंचांनी देखील विजय बालाजी यांनी अपील फेटाळली आणि बॉल चालला निर्धाव. बॉल चालला डॉट. समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे ते 11 चेंडू आणि 26 धावा. कशा प्रकारे ह्या 26 धावा कुठल्या जातील की गोलंदाजाकडून या रोखल्या जातील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मैदानाच्या चारोतर्फे खेळाडू उभे आहेत आणि हा एक मोठा फटका पंकज गाडगेच्या बॅट बरोबर, परंतु लांबी जास्त आहे आणि हा एक येतोय मोठा फटका. बॉल चाललाय सीमा पार, खणखणीत असा पंकज गाडगेचा षटकार. पंकज गाडगेच्या षटकाराच्या हॅट्रिक वरती कृष्णा चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये आहेत ऑनलाईन. त्याचप्रमाणे विशाल राठोड यांनी आमच्याकडे ऑफलाईन 500ची नोट जमा केलेली आहे. पाहूया ही नोट कोण पटकावतो, कोण घेऊन जातो. सर्वेश तिवारीला काहीसा कानमंत्र दिला जातोय. कृपया बॉल पाहायचा कुठपर्यंत आहे. जे प्रेक्षक, जे क्रिकेट रसिक रस्त्याच्या बाहेर, त्यांनी आम्हाला थोडं सहकार्य करायचं आहे. तर या ठिकाणी पाहतो जयेश पाटील मुंबई पोलीस यांचं देखील आगमन झाले. यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. या ठिकाणी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असताना या मैदानावरती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रॅक्टिसला नक्कीच उपस्थित असतात. श्री गणेश हा कामोडी संघाचे ते एक सदस्य आहेत.
नक्कीच दिल्लीवरून त्यांनी एक बॅट परचेस केली आहे बीबीए रेड डेव्हिल यांच्याकडून आणि 5,000 रोख रक्कमची बॅट पाटील साहेबांनी घेतली असं आमच्या कानावरती आलेले आहे. नक्कीच त्यांना त्यांच्या खेळीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तर पाहूया सामना शिल्लक आहे मध्ये 10 चेंडू आणि 20 धावा. कृपया बच्चे पार्टी बॉल नक्कीच या ठिकाणी बारकाईने संपूर्ण ग्राउंड वरती नजर आहे ते आमच्या पंचांची विजय बालाजी यांची. तर पाहूया समीकरण मैदान शिल्लक आहे ते 10 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाजी मार्क वरती आहे तो सर्वेश तिवारी. पंकज घाडगे टू सर्वेश. पाहूया पहिला षटकार आला होता त्यानंतर काय असेल. आणि हा अंगाचा वेध घेणारा चेंडू अप्रतिम दर्जाचे गोलंदाज पंकजच्या चेहऱ्यावरतील बॉल आदळलाय. नक्कीच खेळताना प्रत्येक खेळाडूनं आपली काळजी घेतली पाहिजे कारण की आज KPL संपल्या KGN संपल्याच्या नंतर किंवा KPL संपल्यानंतर उद्या प्रत्येकाला आपला लॅपटॉप आपलं जे काही आहे ते घेऊन आपल्याला ऑफिसला आपल्याला कामावरती आपल्या धंद्यावरती जायचं आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने या मैदानामध्ये आपली काळजी घेतलीच पाहिजे. नक्कीच कामोटे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूची काळजी घेतली जाते यासाठी ते फर्स्ट किट आणून ठेवलं आहे. तरी पण प्रत्येकाची जबाबदारी आहे स्वतःला सांभाळणं. तर पाहूया पंकज घाडगेसाठी सर्वेश धाव घेतले आहे. काहीसं मोठा रन पंचांना पार केलंय आणि हा एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चालाय सीमा पार. दर्जेदार पंकजचा षटकार. अपेक्षित समाधानकारक संघाला आणि संघ मालकाला संघ नायकाला जशी पाहिजे होती फलंदाजी तशीच या ठिकाणी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल वैयक्तिक 12 चेंडू आणि 28 धावा पंकज घाडगे याने बॅटमधून घेतल्या होत्या. त्याच्या षटकारासाठी त्याचप्रमाणे त्याच्या 50साठी कृष्णा चव्हाण यांनी 1000 रुपये लावले होते. पाहूया 1000 रुपये कृष्णा चव्हाण आमच्याकडे जमा करतील का कारण की जर का हॅट्रिक झाली षटकाराची तर नक्कीच 1000 रुपये मिळतील. विशाल राठोड यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये आहेत. कामोटा क्रिकेट मधला की पैसा आणि पैसा. आणि हा पुन्हा एक तेरी तू एक मेरी. दर्जेदार बॉलिंग या ठिकाणी देखील सर्वेच्या या आधीच्या एका बॉलवरती षटकार आला होता त्यानंतर पुन्हा सर्वेने कमबॅक स्वतःला केलं. पुन्हा एक दुसरा षटकार आला. पुन्हा सर्वेने स्वतःला कमबॅक करून घेतलंय आणि समीकरण मैदानामध्ये शिल्लक ठेवलंय. तर 7 चेंडू आणि 14 धावा निर्णायक बॉल असेल. हा सर्वेचा शेवटचा बॉल आहे आणि तो खूप निर्णायक असेल. येणारा सामना कशा प्रकारचा असेल हा सांगणारा नक्की चेंडू असेल. परंतु क्रिकेटचं समीकरण आहे शेवटच्या बॉल पर्यंत मॅचचा रिझल्ट काय असेल याची भविष्यवाणी कोणीच करू शकत नाही. तर पाहूया सामना चांगला ज्या ठिकाणी पाहतोय आपण. 7 चेंडू आणि 14 धावा आणि पुन्हा खोलवरचा बॉल निर्णायक चेंडू होता परंतु चांगल्या प्रकारे डॉट केलाय. नक्कीच सर्वेचं करावं कौतुक केवढं कमीच आहे. आणि 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावर झाल्या त्या 44 आणि समीकरण येऊन ठेवलंय त्या अंतिम टप्प्यावरती 6 चेंडू आणि 14 धावा. सामना 6 चेंडू आणि 14 धावा. सामना कोणाच्या बाजूला येऊन राहील तो सांगू शकत नाही परंतु बीबीए रेड डेव्हिल लीगल संघ त्याचप्रमाणे त्यांचे साथ देणारा जिजाऊ फायटर संघ दोन्ही संघ एकमेकाला जिंकण्यासाठी जोरदार फाईट देत आहेत हे मात्र नक्कीच आहे. कारण की सामना येऊन ठेवला आहे तो 6 चेंडू आणि 14 धावांवरती. चांगल्या प्रकारची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते ती पंकज घाडगे व अंबादास शिंदे यांची. अंबादास स्वतः वैयक्तिक 8 चेंडू आणि 14 धावांवरती घेत आहेत आणि सलामीला आलेली जोडीमधला पंकज घाडगे वैयक्तिक 28 धावांवरती खेळतोय. जिंकण्यासाठी 14 धावांचं आव्हान. पंकजला अर्धशतक खूप लांब आहे परंतु नक्कीच विजयासाठी 14 धावा असतील ते कशा प्रकारे घेतल्या जातील. सातत्याने ही जोडी अंबादास शिंदे आणि पंकज घाडगे कॉलनीच्या प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतो मोरया 11 संघाकडून खेळत असतात. परंतु नक्कीच या ठिकाणी काहीशी टीम मीटिंग केली जाते. खूप महत्त्वाची निर्णायक मॅच असेल जिजाऊ फायटर साठी. तर पाहूया कोणावरती जबाबदारी दिली जाते कोण जबाबदारी घेतो कोण या रेड डेव्हिल बीबीए रेड डेव्हिल संघाला रोखतो. हा येणारा वेळ येणारी पुढील 5 मिनिटं सांगतील.
येस, गोलंदाजी मार्क वरती आलाय तो राहुल. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती राहुलने, परंतु आता संघ नायक संघ मालकाच्या मदतीने विचाराने या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली ती राहुल वरती. 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण या ठिकाणी मैदानामध्ये शिल्लक आहे. नक्कीच आपण चर्चा करत होतो ती आपण केजीएन आणि केपीएलचे भव्य दिव्य आयोजन कामोठे ग्रामस्थ असतील, जुई गाव ग्रामस्थ असतील, नौपाडा ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे कामोठे कॉलनी असेल, यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून यांच्या संघ मालकांच्या सहकार्यातून हे भव्य दिव्य नियोजन. त्याचप्रमाणे आपण रस्ता आपल्या ग्राउंडच्या चारी बाजूला पाहत आहे जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक असतील, शहर प्रमुख असतील, यांचे बॅनर्स पाहतोय. यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन पाहूया. राहुल टू अंबादास, 6 चेंडू 14 धावा आणि पहिला चेंडू खोलवरचा ब्लॉक, परंतु लॉंगॉनच्या दिशेला एक छोटासा फटका आलाय. एक धाव नक्कीच घेतली जाईल आणि आलाय बाहुबली स्ट्राईकला पंकज खाडगे. समीकरण आपण पाहतोय ते 5 चेंडू आणि 13 धावा, 2 मोठे फटके, परंतु नक्कीच प्रयत्न करणार आहे राहुल. या ठिकाणी जबाबदारीचं षटक आहे, जबाबदारीचं राहुलला षटक हाताळावे लागेल. या ठिकाणी आम्ही एक मॅच पाहिली होती ती प्रशांत 6 चेंडू 8 धावा होता, त्या रोखण्यास सक्सेस ठेवला होता तो प्रशांत याने. नक्कीच पाहूया राहुलचा पुढील बॉल पंकज घाडगेसाठी आणि हा चांगला एक फटका येतोय कव्हरच्या दिशेला. एक धाव नक्कीच घेतली जाईल. एकेरी धावसंख्या पुढे सरकेल, परंतु या एकेरी दुहेरीने काहीच होऊ शकत नाहीये. पाहूया अजूनही 4 चेंडू शिल्लक. सामना नक्कीच चांगला गरम झालाय. 4 चेंडू आणि 12 धावा. पाहाल तर 3 चौकार, पाहाल तर 2 षटकार असा सामना काहीसा मैदानामध्ये शिल्लक आहे. राहुलच्या हातामध्ये 4 बॉल राहुलला हाताळ्यात खूप जबाबदारीने हाताळावे लागतील, कारण की दोन्ही फलंदाज ताकदवार आहेत. राहुलवर खूप मोठी जबाबदारी आहे. संघ नायकाने संघ मालकाने राहुलवर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला आव्हान पेलावं लागेल राहुलला. आणि हा एक मोठा फटका येतो मिड विकेट दिशेला. नक्की या ठिकाणी सर्वेच तैनात, त्या ठिकाणी एक धाव नक्कीच घेतली जाईल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी राहुलजी पाहायला मिळते. जिजाऊ फायटर संघाकडून गोलंदाजी आणि स्वतःचं नेतृत्व करतोय. राहुल स्वतःला प्रूफ घेऊन देतोय, जे तुम्ही मला जबाबदारीने षटक दिलं होतं ते मी पूर्णत्वास नेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि प्रयत्न मैदानामध्ये दिसे. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूंवरती मात्र आणि मात्र धावा दिल्या त्या 3. पाहूया विजयाचा पिन कोणाला लागतो. 3 चेंडू राहुलने धाव घेतली पंकज गाडगेच्या समोर आणि पाहूया. आणि हा चांगला एक फटका या ठिकाणी खेळला गेला मिड विकेटच्या दिशेला. नक्कीच चपळाईने 1 धाव पूर्ण केली आहे आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न होता, परंतु काहीच नाही या ठिकाणी. आणि समीकरण शिल्लक आहे ते 1 षटकार आणि 1 चौकार किंवा 2 षटकार. सामना कंपल्सरी चेस आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. त्यामुळे या येणाऱ्या 2 बॉलवरती प्रहार प्रहार आणि प्रहार होईल का? परंतु दर्जेदार या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो राहुल. राहुलचं कौतुक कराल तेवढं कमीच. खूप प्रेशरचा सामना होता. 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण होतं, परंतु आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडू मध्ये मात्र आणि मात्र 4 धावा देण्यामध्ये सक्सेस ठरलाय तो राहुल. नक्कीच राहुलचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. खूप निर्णायक अंतिमचे 2 चेंडू आणि 10 धावा. सामना कोणाच्या बाजूने असेल काहीच सांगू शकत नाही. निर्णायक बॉल या ठिकाणी घेऊन चाललाय तो अंबादाच्या दिशेने आणि हा एक मोठा फटका येतोय. बॉल चालाय 1 बाउन्स, सीमा पार. अंबादाचा खणखणीत असा चौकार आणि आता सामना येऊन ठेवला आहे दोघांच्या मधोमध. 1 षटकार, सामना एकाच्या बाजून. 1 हलका बॉल, 1 हलका फटका, सामना एकाच्या बाजूने. पाहूया सामना कोणाच्या बाजूने असेल. दोघाही संघ मालकाच्या संघ नायकांसोबत प्रश्नचिन्ह असेल की जर का आपण बीबीए रेड डेव्हिलचा विचार केलात तर नक्कीच या बॉलवरती षटकार आला पाहिजे अशी अपेक्षा असेल, परंतु जिजाऊ फायटर या संघाच्या संघनायक संघ मालकाचा विचार केलात तर हा बॉल षटकार न जाता चौकार गेला तर हरकत नाही. सिंगल आली, डबल आली, ट्रिपल आली तरी मला हरकत नाही असा काहीसा विचार या दोघांच्या मनामध्ये असेल. सामना येऊन ठेवलाय तो 1 चेंडू आणि 1 षटकार, अर्थातच 1 चेंडू आणि 6 धावा. महेश मदने रायगड प्रीमियर लीगचा सुपरस्टार याच्या माध्यमातून काहीसा कानमंत्र दिला जातोय तो राहुलला.
तर पाहूया संघ मालक संघ नायक जिजाऊ फायटर संदेश भगत या ठिकाणी पाहतोय, यांच्या माध्यमातून देखील राहुलला काहीसा कानमंत्र दिला जातोय. दर्जेदार या ठिकाणी खेळ आपण पाहतोय. KPL चा एक होणार मोठा एक सामना. BBA रेड डेव्हिल लीगल संघ विपक्ष जिजाऊ फायटर. BBA रेड डेव्हिलला जिंकण्यासाठी एक षटकाराची आवश्यकता आहे, तर जिजाऊ फायटरला जिंकण्यासाठी एक निर्धाव चेंडू टाकावा लागेल. पाहूया राहुलने धाव घेतली आणि हा सामना विजयी होतोय. तो जिजाऊ फायटर संघ निर्णायक सामना जिंकून दिलाय. तर या ठिकाणी राहुल याने विशेष कौतुक या ठिकाणी केलं जात आहे. ते राहुलने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती हा सामना जिंकून दिलाय आणि या ठिकाणी मात्र नक्कीच सामना विजयी प्राप्त केलाय. तर जिजाऊ फायटर या संघाने